पत्राचाळ प्रकरणी प्रवीण राऊत यांना ईडीनं मोठा धक्का दिलेला आहे। प्रवीण राऊत यांच्यासह त्यांच्या भागीदारांची मालमत्ता ही तात्पुरती जप्त करण्यात आलेली आहे। पालघर, दापोली, रायगड आणि ठाण्यातील 73 कोटी 62 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी ईडीनं आतापर्यंत 116 कोटी 27 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली। पीएमएलए 2002 च्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीनं सांगितलेलं आहे। प्रवीण राऊत यांच्यासह त्यांच्या भागीदारांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। 73 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त झालेली आहे। त्यामुळे पालघर, दापोली, रायगड, ठाण्यामध्ये ही कारवाई झाली आणि ज्यामध्ये आपण बघतोय जवळजवळ 73 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। पत्राचाळ प्रकरणी प्रवीण राऊत यांना ईडीनं मोठा धक्का दिलेला आहे। प्रवीण राऊत यांच्यासह त्यांच्या भागीदारांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आलेली आहे। पालघर, दापोली, रायगड आणि ठाण्यामध्ये ही मालमत्ता होती ज्याची किंमत जवळजवळ 73 कोटी 62 अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे आणि या प्रकरणी ईडीनं आतापर्यंत अनेक मालमत्ता जप्त केलेल्या आहेत। त्यामध्ये 116 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। विशाल सवने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विशाल, हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल प्रवीण राऊत यांना, कारण त्यांच्या सोबत भागीदारांची देखील मालमत्ता जप्त झाली आहे। नक्कीच आतापर्यंत जर संपूर्ण मालमत्ता जर पाहिली तर जवळपास 116 कोटीची मालमत्ता या प्रकरणात जप्त झालेली आहे। प्रवीण राऊत यांच्यासह त्यांच्या जे सोबतचे जे भागीदार आहेत त्यांच्या संबंधित ठिकाणावरती ईडीने जो आहे तिथली संपत्ती जी आहे ती जप्त केलेली आहे। पालघर आहे, त्यामध्ये दापोली, रायगड, ठाणे इथल्या या संपूर्ण मालमत्ता ज्या आहेत त्या जप्त केलेल्या आहे आणि जी आजची जी कारवाई झालेली आहे ती 73 कोटीची मालमत्ता जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत जवळपास 116 कोटीची मालमत्ता जप्त झालेली आहे। त्यामुळे प्रवीण राऊत यांना तर दणका आहे। त्याचमुळे प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय देखील मानले जातात। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण तपासाची सुई आहे ती पुन्हा एकदा संजय राऊत यांच्याकडे येणार का हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं ठरतं। बिलकुल, धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय प्रवीण राऊत यांच्यासह त्यांच्या भागीदारांची स्थावर मालमत्ता जप्त झालेली आहे।